वसा जनसेवेचा. शहरातील वाढती वाहतूक कोंडी, मुख्य रस्त्यांवर झालेले अतिक्रमण आणि त्यामुळे नागरिकांसह रुग्णवाहिकांनाही होणारा अडथळा लक्षात घेऊन बुलढाणा नगरपालिकेने अखेर धडक अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. अतिक्रमण प्रमुख सुभाष खरात यांच्या नेतृत्वाखाली जयस्तंभ चौक, कोर्ट रोड, धाडनाका, जामरुन रोडसह शहरातील प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा चालला आणि अनेक ठिकाणचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईनंतर शहरातील काही प्रमुख रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. वाहतूक सुरळीत झाली, रुग्णवाहिकांसाठी मार्ग खुला झाला आणि नागरिकांची रोजची कोंडीतून होणारी घुसमट काही प्रमाणात कमी झाली. त्यामुळे अतिक्रमण विरोधातील कारवाईचे स्वागत होत असतानाच आता एक गंभीर सवालही बुलढाण्यातून उपस्थित होत आहे. रस्ते मोकळे झाले, पण हातावर पोट असणाऱ्या गरिबांच्या चुलीचं काय? फुटपाथवर छोटा व्यवसाय, हातगाडी, टपरी किंवा किरकोळ दुकान लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांसमोर आता रोजीरोटीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत, अतिक्रमणाला पाठीशी घालता कामा नये. मात्र कारवाईसोबत पुनर्वसनाचा विचारही प्रशासनाने करणे गरजेचे आहे. शहर सुंदर आणि वाहतूक मुक्त करताना गरीब व्यावसायिक उद्ध्वस्त होणार नाही, त्याची जबाबदारी कोण घेणार? नगरपालिकेने अशा छोट्या व्यावसायिकांसाठी पर्यायी जागा अथवा हॉकर झोन उपलब्ध करून सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आमच्या 15-20 वर्षापासून फ्रूटचं दुकान आहे, माझ्या बाजूला चहाचं दुकान आहे आणि बरेच काही भाजीपाल्याची दुकान आहे आणि याच्यावरच आमचं सगळं घर चालते. आणि दुसरी गोष्ट ही गरजवंत वस्तू आहे आणि दवाखाना लाईन मध्ये हेच वस्तू चालतात. बाहेरच्या ठिकाणी या वस्तू चालू शकत नाही. तुम्ही आम्हाला पर्याय जागा दिली, पण तिकडे त्या फळ झालं, भाजीपाला झालं, दूध झालं, चहा झालं, हे नाही चालणार. आमच्या हिशोबानं इकडंच कुठं कुठं तिथून तेवढं पर्याय काय नाही करून द्यावं. आपलं या 25 वर्षापासून इथं दुकान आहे या रोडवर. आता बऱ्याच वर्षापासून याच्यावर चालू आहे आमचं. दुसरं काही आम्हाला कमाईचा मार्ग नाही. एकमेव हाच मार्ग आहे आमचा कमाईचा आणि कुटुंब चालवायचा. आता हे वेळोवेळी उघडायचे, आमची काही ना काही पर्याय व्यवस्था करायला पाहिजे. याच्यावर बऱ्याच लोकांनी म्हणजे एका घरामागे 4-5 जणांची पोट असते. आमचं जे अतिक्रमण आहे ते हटवण्यात आलेलं आहे आणि समोरचं जे अतिक्रमण आहे ते बी हटवण्यात आलेलं पाहिजे. जे दवाखान्याचे अतिक्रमण आहे त्यांना पार्किंगची व्यवस्था नाही केलेली, ते पूर्ण त्यांच्यामुळे गाडीला अडथळा निर्माण होता. आमचे कमीत कमी समजा 15 ते 20 वर्षापासून दुकान आहे अतिक्रमण आणि पूर्ण फ्रूट व्यवसाय आमचा. फ्रूट आमचा आणि प्लस मग दुसरे भाजीपाला. आता आम्ही वाहन कुठं पोट भरावं, सडके माल आहे, दुकानं पण ठेवा फेका. तुम्ही गरीबाले पोट नाही भर द्यायला लागले. आधी सांगितलं होतं का अतिक्रमण काढलं? सांगितलं होतं, पण आता किती दिवस नेहमीच झालं ते आम्ही जा कुठं मग कुठं पोट भरा जाते ना. 50-60 वर्षाची बाई मी कुठं काढायला तू काय आता मागणी काय? मागणी का आमचं काही निर्णय नाही. नेहमी 8-4 दिवस झालं कितीच. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.